रामकृष्ण हरी. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणार आहे उद्याच्याला सकाळी 9 ते 10 वाजता जाणार आपण प्रदर्शन बघायला. आमच्याकडे कोयना डोंगरी म्हणून असं प्रदर्शन भरवलं आहे. दौलतनगर श्री दौलतनगर कारखाना मरडी या ठिकाणी आयटीच्या ठिकाणी आमच्या साहेबांनी मोठं असं प्रदर्शन बनवलं. आमचे पाटणताचे लाडके नेते शंभूराज देसाई साहेब यांनी मोठं असं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि आम्ही तिकडे सकाळी जाणार आहे तिकडे प्रदर्शन बघायला. तर मित्रांनो मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रदर्शनात काय काय बघण्याजोगतं आहे ते थोडं शूट करून मग तुम्हाला मी दाखवणार. मित्रांनो थोडा शूट करणार आहे. जास्त माझ्याजवळ नेट नसतं. मी सत्य बोलणार माणूस आहे. माझ्याजवळ जास्त नेट नसतं. त्यामुळे थोडे पार्ट शूट करून मी मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे. जे मला आवडतं ते तुम्हाला दाखवणार आहे. मग तुम्हाला आवडणार, मला जे आवडणार ते तुम्हाला आवडणार. मी असं गृहीत धरून मी तुम्हाला हे उद्याच्याला दाखवणार. उद्या जाणार आहे मी प्रदर्शन बघायला सकाळी 9, 9:30, 10 वाजता इथून जाणार आहे गाडीवरनं. सुरेश बापू आणि 2 जण जाणार आहे मी. तर तुम्हाला मी तिकडे गेल्यानंतर प्रदर्शनाचं बरंच काय दाखवणार. त्यासाठी बोटिंगसाठी आम्हाला नदीला जायला लागणार, पण आम्हाला तिकडे जाता येणार ना. परत आम्हाला येऊन पाठीमाग तिथंच फिरायला कमीत कमी 2 तास जातील. आमचं बापूला आमच्या मक सोलायची मशीन घ्यायची, त्यामुळे इकडं नदीला येतो आम्हाला 2 तास जाणार. मग ह्यासाठी आम्ही उद्या गेलो नाही, मी तुम्हाला वरचं काय असतं शूट करून दाखवतो. मग दुसऱ्या दिवशी समजा चुकून जर पुलाच्या साईडला गेलो तर बोटिंगचं बी तुम्हाला दाखवणार. मित्रांनो जर तुम्हाला बोटिंगचंही दाखवणार आणि वरचंही शूट दाखवणार. आमच्या पाटण तालुक्याचे लाडके आमदार श्री माननीय शंभूराज देसाई साहेब यांनी हे कोयना डोंगरी प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि यासाठी बचत गटाच्या महिला आज गेल्या होत्या. सगळ्यांनी निमंत्रित केलं होतं त्यांना, बचत गटाच्या महिलांना, की बचत गटाच्या महिलांनी काय त्या प्रदर्शनामध्ये काय आणलंय, म्हणजे विकण्यासाठी काय बचत गटाच्या महिला बनवून विकण्यासाठी काय घेऊन आल्या, कोणता बचत गट आहे त्यांनी कोणतं काम केले, अशा बचत गटाच्या महिलांसाठी दाखवण्यासाठी खास हा कोयना डोंगरी प्रदर्शन भरवण्यात आलेले. मित्रांनो या प्रदर्शनामार्फत आमच्या साहेबांना सांगायचं आहे की बचत गटाच्या महिला जे करू शकतात ते साधा माणूस करू शकत नाही. एकीचे बळ खूप मोठं असतं बरं का. अशी आपण मूठ धरा, ही एकीचं बळ आहे, असं धरा, हे एक बोट एकीचं बळ नाही, पण हे अशी मुठ्ठी धरली का नाही ती एकीचं बळ असतं. हे याच्यात नारळ पण फुटू शकतो आणि तुम्ही असा गेला तर फुटत नाही. याच्यात नारळ फुटला जातो. एकीचं बळ खूप महत्वाचं असतं. आम्हाला लहानपणी शाळेत शिकवलं असेल, एक काठी कुणी मोडू शकतं, 10 काठीचा बिंडका बांधला तर मोडूच शकत नाही. मग यासाठी एकीचं बळ आहे. म्हणून त्यांनी ते दाखवण्यासाठी बचत गटाच्या महिलांना की एकीचं बळ किती मोठं असतं ते दाखवण्यासाठी त्यांनी हे कोयना डोंगरी प्रदर्शन भरवलेलं आहे. याच प्रदर्शनाचं उद्या मी गेल्यानंतर तुम्हाला थोडे शूट करून दाखवणार आहे. मग तुम्ही त्या शूट केल्याचा उपभोग घेऊ शकता घरी बसल्या. नाही ते एखाद्या वेळेस मी उद्या तुम्हाला ऑनलाईनही दाखवू शकतो. भरोसा नाही माझा. मी तिथे गेल्यानंतर मला जर आवडलं तर मी 2 तास ऑनलाईन दाखवू शकतो तुम्हाला प्रदर्शन. का तर तुम्ही बघितलं तर तुम्ही खुश झाला तर मी खुश. मित्रांनो उद्या नक्की तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा. मी आज पाठवलेला 110% उद्या मी जाणारच. काही करून उद्या मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ ऑनलाईन दाखवणार, नाहीतर छोटे पार्ट करून दाखवणार. पण हे उद्या मी तुम्हाला दाखवणार आहे 100% काळ्या दगडावली पांढरी रेषा आहे आणि याच्यात काही सुद्धा चूक होत नसते. उद्या मी जाणार आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. ऑनलाईन दाखवून नाही तर ऑफलाईन दाखवणार, पण दाखवणार. जर आवडली काय आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. मग ऑनलाईन मध्येच कमेंट करा बरं का मित्रांनो. मी तुम्हाला उद्या ऑनलाईनच दाखवणार आहे. जे काय दाखवणार उद्या ऑनलाईन दाखवणार आहे. सर्व काय तुम्ही बघू शकता उद्या ऑनलाईन. काय खरेदी करायचं, तुम्हाला काय घ्यायचं असेल ते तुम्ही बघू शकता ऑनलाईन. सर्व आमच्या इकडे अवेलेबल आहे. तुम्ही पहा, जर तुम्हाला आवडलं तर घ्या, नाहीतर त्याचा फक्त उपभोग घ्या. तुम्ही बघून डोळ्याला समाधान करून घ्या डोळ्यांचं पाहून. याचा हा जर तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. जर कोण चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.